ब्रेक नंतर पुन्हा एकदा नमस्कार अल्फाच्या आजच्या भागात प्रेक्षक आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आजचा आपला चर्चेचा विषय आहे अतिनिद्रा आणि निद्रानाश आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण आमंत्रित केले वैद्य मनीष जोशी यांना। सर आपल्याला एक प्रश्न येतोय तो आधी घेऊया। नमस्कार शुभांगी। हॅलो। हा विचारा प्रश्न। मी शुभांगी वेंदाळ मुलुंडवरून बोलते। हां माझं वय 54 आहे आणि मला रात्री शांत झोप येत नाही, म्हणजे खूप उशिरा झोप लागते आणि त्याच्यानंतर 2:30-3च्या सुमाराला जागी झाले की मग पुन्हा 2-3 तास साधारण झोप नसते। मग अशा वेळेला मी खूप धार्मिक म्हणजे मनोवेद वगैरे असे पुस्तक वाचते, मनोबोध वगैरे समर्थ रामदासांचं, असं बराच प्रयत्न करते झोप येण्यासाठी आणि त्याच्यानंतर थोडा वेळ झोप येते। आणि दुसरं मला असं विचारायचं आहे की कोणत्या प्रकारचा आहार घ्यावा म्हणजे 5 ते 6 तास कंटिन्यू अशी छान झोप मिळू शकेल। बर माझ्या वयाला म्हणजे साजेसाचा कोणता आहार घ्यावा। बर आधी आपण आहाराचा पॉइंट घेऊ। जसं मगाशी मी जसं वर्णन केलं त्या प्रकारचा आहार जर ठेवला म्हणजे वात प्रकोपक किंवा वात वाढवणारा जो आहार आहे तो टाळला आणि पुन्हा वय 54 म्हणजे वृद्धावस्था म्हणता येणार नाही पण प्रौढावस्थामध्ये आहे आणि वात प्रकोपाचे चान्सेस पुन्हा वाढत आहेत, तर त्या दृष्टीने वात प्रकोपक मगाशीच आपली चर्चा जी झाली तो आहार टाळणं यांच्या दृष्टीने जास्त फायदेशीर होईल। आणि रात्री शांत झोप होत नाही त्यासाठी त्यांनी सांगितलं की मी काही धार्मिक पुस्तके यांचा वापर करते आहे म्हणून। तर धार्मिक पुस्तकं मन प्रसन्न होण्यासाठी म्हणून आवश्यकता आहेतच, पण त्याच्याबरोबर काही ठराविक श्लोक किंवा मंत्र यांचा उल्लेख आहे की ज्याचा फायदा निद्रानाश हा प्रकार कमी होण्यासाठी नक्कीच होतो। तर अगदी सोपं उदाहरण म्हणजे ओंकार जप याचं घेता येईल। तर मी माझ्या नेहमीच्या प्रॅक्टिसमध्ये ओंकार जप वापरतोच, तर त्याच्यामुळे ओंकार जपामुळे देव प्रसन्न होतोय आणि मग तो आपल्याला वर देतोय आणि सांगतो की वत्सा तुझा निद्रानाश कमी होईल असा प्रकार तर होणं म्हणजे अशी आशा बाळगणं भाबडेपणाच आहे। परंतु ओंकार जप म्हणत असताना त्या उच्चार चालू असताना जे व्हायब्रेशन शरीरात वेगवेगळे तयार होतात त्या व्हायब्रेशन्समुळे निद्रानाश कमी व्हायला किंवा आपली चयापचय प्रक्रिया जी असते मेटाबॉलिझम ज्याला असं म्हटलं जातं ती नॉर्मल व्हायला मदत होईल आणि ती नॉर्मल झाली की मग आपोआप पूर्ण शरीराचं फंक्शन व्यवस्थित व्हायला लागलं की पुन्हा निद्रानाश हा प्रकार कमी व्हायला नक्कीच मदत होईल। तर धार्मिक हे महत्वाचं आहेच, परंतु त्याच्याबरोबरच या स्वरूपात ओंकार चिकित्सा किंवा म्युझिक थेरपी जसा उल्लेख मगाशी केला याचा वापर केला तर निश्चित फायदा होऊ शकतो। सर आपल्याला आणखी एक प्रश्न येतोय तो आधी घेऊया। नमस्कार गीताताई। सुंदाताई। हा विचारा प्रश्न। आणि डॉक्टरांना नमस्कार। नमस्कार। माझे 2 प्रश्न आहेत। अतिनिद्रा व निद्रानाश या दोघांची मुख्यत्वे कारणे कोणती आणि दुसरा प्रश्न आहे की मी हाऊसवाईफ आहे, इतर दिवशी काही दिवसा मला झोप येत नाही पण प्रत्येक महिन्याला माझं डोकं दुखतं आणि 2-3 दिवस खूप झोप येते, त्याचे कारण काय असू शकेल। वय किती आपलं? माझं वय 38। 38 38 आहे। अच्छा, तर अतिनिद्रा आणि निद्रानाश या दोघांची कारण आपण बघूया। तर अतिनिद्रेचं कारण म्हणजे शक्यतो स्थूलपणा हा जो एक नेहमी आढळून येणारा प्रकार आहे याच्यामध्ये अतिनिद्रा हा प्रकार आढळतो आणि निद्रा ही जी सांगितलेली आहे ती तमोगुण प्रधान, म्हणजे जसे शारीरिक दोष वात पित्त कफ आहेत तसे मनाचे पण 3 दोष त्यांनी वर्णन केले, त्याच्यामध्ये सत्व रज तम हे आहे। आणि आपण तसं विवेकानंदांकडे बघितल्यावरती एक सात्विक भाव आपण म्हणतो तसं तो सत्वगुण आणि हे दुसरे रज आणि तम हे जे 2 प्रकार आहेत ते दोष मानलेत। त्यापैकी तमोगुण शरीरातला जेव्हा वाढतो मनाचा त्यावेळेस झोप यायला सुरुवात होते आणि रात्र सुद्धा ही तमोगुणी सांगितलेली आहे, म्हणून शक्यतो नॉर्मली आपण बघितलं तर रात्रीच्या वेळेस प्रत्येक व्यक्तीला झोप येत असते, त्याला काही अपवाद आहेत अर्थात, परंतु नॉर्मली असं आढळून येतं की रात्रीच्या वेळेस झोप येते। आणि हा तमोगुण ज्यावेळेस जास्त प्रमाणात वाढतो किंवा थोडंसं सात्विकपणा जेव्हा कमी व्हायला लागतो त्यावेळेस तमोगुण वाढायला लागतो आणि त्याच्यानंतर अतिनिद्रा हा प्रकार सुरू होतो। हे एक मानसिक कारण झालं आणि त्याच्याबरोबर शारीरिक कारणांचा विचार केला तर थोडंसं खाद्यपदार्थांकडेही आपल्याला बघितलं पाहिजे। तर साधारण दही किंवा नवीन धान्य विशेषतः नवीन तांदूळाचा भात हा प्रकार नेहमी म्हणजे दुकानात तांदूळ विकत आणले जातात आणि लगेच त्याचा भात वापरला जातो, तर अशा धान्याचा वापर किंवा आंबवून केलेले पदार्थ इडली डोसा उत्तप्पा वगैरे असे जे प्रकार आहेत ते जास्त प्रमाणामध्ये खाणे असणं किंवा केळी पेरू किंवा चिक्कू अशा प्रकारचे गोड आणि कफ वाढवणारे पदार्थ जे आहेत फळं आहेत अशा फळांचा जास्त वापर किंवा शिकरण आणि फ्रूट सॅलड म्हणजे दूध आणि फळं एकत्र, तर हे आयुर्वेदाने यांना विरुद्ध अन्न असं म्हटलेलं की 2 विरुद्ध गुणधर्माचे पदार्थ जेव्हा एकत्र केले जातात तो विरुद्ध आहार। तर त्याचं फळं आणि दूध हा विरुद्ध आहार जेव्हा एकत्र जास्त प्रमाणात केला जातो तेव्हा शरीरातलं कफ आणि मेद हे दोन्ही वाढायला सुरुवात होते। आणि त्याच्याबरोबर व्यायाम म्हणजे काय असा बेसिक प्रश्न जे विचारणारे असतात, म्हणजे व्यायाम अजिबात न करणं हा सुद्धा एक प्रकार त्याच्यामध्ये आहे
किंवा दिवसा दुपारी जेवणानंतर लगेच झोप काढणं, हे सुद्धा एक कारण. अतिनिद्रेच्या नंतर सुरुवातीला झोप व्यवस्थित लागते, पचन वगैरे व्यवस्थित चालू असतं, नॉर्मल असतं, तोपर्यंत काही त्रास जाणवत नाही. परंतु हळूहळू ही चेन रिॲक्शन आपल्याला म्हणतात किंवा स्लो पॉयझनिंग जसं आपण म्हणतो त्या स्वरूपामध्ये हळूहळू नंतर मग याचे साईड इफेक्ट दिसायला लागतात आणि मग केव्हाही झोप येणं किंवा एक झापड असणं डोळ्यावरती, अशा प्रकारचे हे त्रास सुरू होतात. तर हे अतिनिद्राचे कारण झाले. आणि निद्रानाशाची कारणं म्हटली तर साधारण जसं अतिनिद्रेमध्ये स्थूलपणा हा प्रकार आहे, तसा अतिकारश्य म्हणजे बारीक सडपातळ माणसं किंवा काटकुळे माणसं ज्याला आपण म्हणतो, अशा स्वरूपाचे जेव्हा माणसं असतात त्यांच्यामध्ये साधारणपणे निद्रानाश हा प्रकार जास्त आढळून येतो. त्यांच्यामध्ये जास्त उपवास करणं किंवा कोणतीही गोष्ट अतिप्रमाणात हा प्रकार ज्यावेळेस असतो, म्हणजे अति हसणं, अति बडबड म्हणजे बोलणं किंवा अति रागवणं, अति विचार करणं, जास्त चिंता करणं, हे सुद्धा एक निद्रानाशाचं कारण म्हणून सांगितलेलं आहे. ही साधारण कारण निद्रानाश आणि अतिनिद्राची आहेत. सर, आपल्याला एक प्रश्न येतो आपल्या स्टुडिओतल्या टीव्ही सेटवरून, पाहूया आणि ऐकूया. माझा एक प्रश्न आहे आपल्याला असा की माणूस दिवसभर दमल्यावरती अथवा थकल्यावरती त्याला रात्री शांत झोप लागली पाहिजे, ती का लागत नाही? आणि माझा दुसरा प्रश्न असा आहे की 8 ते 10 वयोगटातील मुलाला झोपेची किती गरज आहे? तर कुठल्याही सामान्य माणसाला झोप शांत लागण्यासाठी म्हणजे नेमकं काय परिस्थिती मानसिक आणि शारीरिक असायला? अच्छा, तर मानसिक म्हणजे मन प्रसन्न असणं तर आवश्यक आहेच. सगळे टेन्शन्स, जसं मग आपण चर्चा केली की आपली जी कामं आहेत त्यांचं एक वर्गवारी केली तर मनावरचा ताण जो हा प्रकार कमी व्हायला नक्कीच मदत होईल. त्याच्याबरोबर आपले जे एकूण वातावरण आहे, आपण जिथे झोपणार आहे ते कसं आहे याच्यावरती पण पुष्कळ वेळेस झोपेचं आपली झोप लागणार आहे की नाही किंवा अवलंबून असतं. तर विशेषतः आयुर्वेदामध्ये जे वर्णन केलेलं आहे की आपलं जिथे गडबड गोंधळ नाही किंवा जी आपली आवडती जागा आहे अशा ठिकाणी आपली शय्या असावी. त्या शय्येवरती पण पांढरी स्वच्छ म्हणजे धुतलेली व्यवस्थित, रंग कोणताही असला तरी चालेल परंतु मनाला प्रसन्नता आणणारा रंग अशा स्वरूपाची चादर असावी. गादी असेल तर ती फोमची असेल तरी चालेल, काथेपासून बनलेली असो किंवा कापसाची असो, परंतु ती उंच सखल नको, म्हणजे एक सपाट. आता सकाळी पाठदुखी आणि कंबरदुखी असे प्रकार सुरू व्हायचे तर ही पाहिजे. नंतर साधारण आपल्याला आपल्या गुडघ्याच्या उंची इतकी जर शय्या असेल तर आपल्याला त्याच्यावरती बऱ्यापैकी कम्फर्टेबल वाटतं. आणि झुरळ, पाली किंवा ढेकूण असे सगळं प्राणी संग्रहालय जर नसेल जवळपास तर आपल्याला शांत झोप लागायला नक्कीच मदत होईल. तर त्यांनी जो प्रश्न विचारला त्याच्या मुलांचं 8 ते 10 वयोगटामध्ये, तर 8 ते 10 वयोगटामध्ये साधारण 10 तास झोप तशी सफिशियंट असते. परंतु आजकाल जे फास्ट फूड किंवा जंक फूड आपण म्हणतो हे प्रकार लहान मुलांमध्ये जास्त खाण्यात येतात. त्यामुळे स्थौल्य हा प्रकार आजकाल लहान मुलांमध्ये जास्त आढळायला लागलाय. त्यामुळे त्यांनी झोप जरी घेतली तरी शक्यतो रात्रीच्या काळी जर झोप घेतली रात्रीच्या वेळेस तर ती त्यांना फायदेशीर ठरेल. परंतु दुपारी जेवणानंतर मात्र त्यांनी झोप टाळणं आवश्यक आहे, नाहीतर पुन्हा स्थौल्य किंवा स्थूलपणा हा प्रकार हळूहळू वाढत जाणार आहे आणि तो पुढे त्यांना त्रासदायक होतं. कारण आयुर्वेदानुसार एक वेळेस बारीक व्यक्ती परवडली, बारीक व्यक्तीला जाड करणं सोपं आहे, पण स्थूल माणसाला पुन्हा बारीक करणं म्हणजे दोघांनाही, डॉक्टर आणि पेशंट दोघांनाही घाम फुटतो. त्या दृष्टीने प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर हे जर आपण मनात ठेवलं तर नक्कीच फायदा होईल. सर, आयुर्वेदामध्ये झोपेचे काही प्रकार सांगितलेले आहेत का? प्रकार जे काय आहे त्याच्यावरची आपण चर्चा, आपली माहिती प्रेक्षकांपर्यंत नंतर पोहोचूया, त्याआधी ब्रेक घेऊया. प्रेक्षक, आपली चर्चा आपण अशीच पुढे चालू ठेवणार आहोत. 1600221010 या क्रमांकावर संपर्कात राहा. थांबूया थोडंसं विश्रांतीसाठी.